मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना महत्त्वाची योजना जाहीर. या संबंधित 9 मार्च रोजी शासन निर्णय जारी. या योजनेअंतर्गत खालील व्यवसायांना प्रोत्साहन दिले जाणार: दुग्ध व्यवसाय, गाय, म्हैस, शेळीपालन, मेंढीपालन. आणि ही योजना 2 पातळीवर राबवली जाणार आहे. एक जिल्हा पातळी आणि दुसरं राज्य पातळी, ज्या अंतर्गत मोठा लाभ दिला जाणार आहे. आणि हा लाभ कोणाला मिळणार आहे, पात्रता काय असणार आहे, कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यासाठी आपण शासनाचा GR बघू. योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण या GRच्या माध्यमातून बघू शकतो. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना जिल्हा वार्षिक याविषयी आपण माहिती घेणार आहोत. शासनाचा हा अधिकृत असा GR आहे 9 मार्च 2026चा, ज्यामध्ये लाभार्थ्यांना कशा प्रकारे लाभ दिला जाणार आहे याविषयीची विस्तृत माहिती दिली आहे. आपण हा GR व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील बघू शकता. आता यामध्ये आपण सुरुवातीला बघणार आहोत दुधाळ जनावर गट वाटप योजना, ज्यामध्ये लाभाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे तर आपण स्क्रीनवर बघू शकता. लाभार्थ्यांना एक दुधाळ गाय किंवा म्हैस यासाठी अनुदान दिले जाणार आहे, किंवा लाभार्थ्यांना 2 दुधाळ गाय किंवा म्हैस यासाठी अनुदान दिले जाणार आहे. आणि लाभार्थी कोण असणार आहे तर सर्वच प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतकरी यासाठी पात्र असणार आहे. त्यानंतर अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्पभूधारक आणि महिला बचत गट म्हणजेच सर्वच लाभार्थी यासाठी पात्र असणार आहे. आता निकष काय आहेत तर कशा प्रकारे प्राधान्यक्रम असणार आहे, निवड कशी प्रकारे होणार आहे याची आपण सविस्तर माहिती स्क्रीनवर वाचू शकता. त्यानंतर खाली आपण अनुदान किती दिले जाणार आहे आणि कशा प्रकारची योजना असणार आहे याविषयीची माहिती बघू शकता. यामध्ये गटाची किंमत जवळपास ही 1 लाख रुपयापर्यंतचे असणार आहे. एक गाय एक म्हैससाठी म्हणजे कोणतेही जनावर घेतले तर आपल्यास 1 लाख रुपयापर्यंतचे अनुदान त्यासाठी दिले जाणार आहे, ज्याचे 50% किंवा 75% अनुदान आपणास मिळणार आहे. ज्यामध्ये अनुदानाचे स्वरूप आपण खाली बघू शकता. सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 50% आहे आणि अनुसूचित जाती जमातीतील लाभार्थ्यांसाठी 75% अनुदान दिले जाणार आहे. आता ही गटाची जी किंमत आहे त्या एकूण किमतीच्या वरती हे अनुदान दिले जाणार आहे. ज्यामध्ये आपणास आवश्यक डॉक्युमेंट्स काय असणार आहे तर आपण स्क्रीनवरती बघू शकता. स्वतःच्या नावे 7/12 उतारा किंवा 5 वर्षाचा भाडेपट्टा, नोंदणीकृत करारनामा. आता ही संपूर्ण माहिती आपणास खाली GR मध्ये मिळून जाईल. यानंतर आपण दुसऱ्या एका घटकाची माहिती बघणार आहोत, ज्यामध्ये शेळी मेंढी वाटप याविषयीची माहिती बघणार आहोत. ही योजना कशी आहे तर यामध्ये 5 शेळ्या प्लस 1 म्हणजे शेळी किंवा मेंढी अशा प्रकारचा गटासाठी अनुदान दिले जाणार आहे. आता यासाठी लाभार्थी कोण असणार आहे तर सर्वच प्रवर्गातील भूमिहीन आणि सर्वच लाभार्थी यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता पात्र असणार आहेत. ज्यामध्ये लाभाचे निकष काय आहेत तर खाली बघू शकता आपण स्क्रीनवरती. लाभाचे अशा प्रकारे म्हणजे प्राधान्य कोणाला देण्यात येणार आहे तर भूमिहीन शेतकरी असतील किंवा अत्यल्पभूधारक असतील, अल्पभूधारक असतील अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. आणि यामध्ये अनुदानाचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे तर आपण बघू शकता. यासाठी अनुदानात जवळपास प्रति शेळीसाठी 12,000 रुपये अशा प्रकारचे अनुदान मिळणार आहे. आणि बोकड खरेदीसाठी 15,000 रुपयापर्यंतचे अनुदान असणार आहे, आपण बघू शकता. ज्यामध्ये लाभाचे स्वरूप कसे आहे तर सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 50% अनुदान आहे आणि अनुसूचित जमातीतील प्रवर्गासाठी जवळपास 75% अनुदान असणार आहे. आवश्यक डॉक्युमेंट काय लागणार आहेत तर आपण स्क्रीनवर बघू शकता. 7/12 उतारा हे सर्व डॉक्युमेंट्स लागणार आहेत. यानंतर आपण खाली एक घटक बघणार आहोत, ज्यामध्ये अंडी देणारे सुधारित कुक्कुट म्हणजे कुक्कुटपालनाविषयी इथे अनुदान दिले जाणार आहे. स्क्रीनवर आपण बघू शकता कशा प्रकारचे अनुदान आहे. आणि अशाच प्रकारची सविस्तर ही योजनाचा GR शासनाने निर्गमित केला आहे. आता याविषयी आपण वेळोवेळी माहिती घेणार आहोत. चला, अशा प्रकारे ही जिल्हास्तरीय एक योजना आहे, याविषयी आपण माहिती घेतली. चला आता राज्यस्तरीय कशा प्रकारची योजना आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आता आपण स्क्रीनवर बघू शकता ही जी राज्यस्तरीय योजना आहे याविषयीचा देखील एक GR प्रसिद्ध झाला आहे आणि तो GR मी आपण स्क्रीनवर दाखवत आहे. ज्यामध्ये आपण बघू शकता अशा प्रकारचा हा GR आहे, ज्यामध्ये लाभाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे ते आपण बघणार आहोत. इथे बघू शकता आपण लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाय किंवा म्हैस अशा प्रकारचे हे लाभाचे स्वरूप आहे. लाभार्थी सर्वच यासाठी पात्र असणार आहे, आपण बघू शकता. लाभार्थ्याचे निकष काय आहेत. यानंतर अनुदानाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे तर या प्रकल्पांतर्गत देखील मोठे अनुदान दिले जाणार आहे, ज्यामध्ये 50% अनुदान म्हणजेच 5,68,590 रुपयापर्यंतचे अनुदान सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी मिळणार आहे. आणि यामध्ये आपण बघू शकता साधन सामुग्रीसाठी म्हणजेच कडबाकुट्टी यंत्र असेल किंवा इतर यंत्रे असतील त्यासाठी देखील अनुदान साहित्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. अशा प्रकारची ही माहिती होती. त्यानंतर आपण खाली बघू शकता इतरही घटकासाठी यामध्ये अनुदान दिले जाणार आहेत.
यासाठी सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती लवकरच घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला अगोदर खाली सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण दुसरा एक लाभ बघू शकता, शेळी मेंढी पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना यामध्ये देखील मोठा लाभ दिला जाणार आहे, ज्यामध्ये 50 शेळ्या प्लस 5 बोकड ज्याविषयी आपण खाली माहिती बघणार आहोत. हे बघा लाभाचे स्वरूप कशा प्रकारे आहे. मोठ्या प्रकल्पासाठी हे अनुदान आहे. जवळपास 11,38,000चा प्रकल्प असणार आहे, ज्यासाठी 50% सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 5,69,000 रुपयापर्यंतचे अनुदान असणार आहे. आता याविषयीची संपूर्ण माहिती आपण नवीन एका व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. चला तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.